AESA हे जे आहे आर्किटेक्ट्स इंजिनियर्स सर्वेयर्स असोसिएशन हे 70 सालापासून त्यांचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे अवॉर्ड जे करतात ते दरवर्षी, तर इट इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. तर ह्या इनिशिएटिव्हमुळे आता ह्याच्यात बरेचसे लोक आमचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे पण मेंबर आहेत आणि हे अवॉर्ड जे आहेत ह्या अवॉर्ड्समध्ये जे काही आर्किटेक्ट्सनी, इंजिनियर्सनी, कॉन्ट्रॅक्टरनी, इवन कॉन्ट्रॅक्टरला पण त्यांनी पारितोषिकं दिलेली आहेत. तर विच इज एक चांगली प्रथा पाडलेली आहे. म्हणजे आर्किटेक्ट्सलाच नुसतं नको, आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स आहेत आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर, त्यामुळे ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं आहे त्यांनी आणि हे एक खरं चांगली गोष्ट आहे. आणि कारण आता जो पुढचा जो जमाना आहे तर प्रत्येकानं म्हणजे युग असा आलं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्याकरता ह्यांनी पार्टिसिपेट केलं आहे, हे खूप चांगलं केलेलं आहे. त्या किती मोठा रोल आहे याच्यामध्ये आर्किटेक्ट्सचा मेन रोल आहे, कारण प्रत्येक प्रोजेक्टला आर्किटेक्ट्स हा महत्त्वाचा दुवा ठरतो. कारण त्याच्या डिझायनिंगच्या प्रमाणे इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स काम करत असतात. त्यामुळे ती फार महत्त्वाची. तसं इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर पण महत्त्वाचे तेवढेच आहेत, पण आर्किटेक्ट्सनी डिझाईन केल्याशिवाय त्यांना पुढे काही करता येत नाही, म्हणून आर्किटेक्ट्स जास्त महत्त्वाचं आहे. आणि ती आमची संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, ही 1917 सालापासूनच आहे. आजचा 110 वर्ष होत आली आता. आणि आमच्या इन्स्टिट्यूटनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सची आता एक आमची नवीन बिल्डिंग बांधायची आहे. त्या नवीन बिल्डिंगकरता कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. त्याच्यात मी सगळ्यांना अनाऊन्स केलं की जास्तीत जास्त लोकांनी पार्टिसिपेट करावं. त्याचबरोबर आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचं आमचं UIA युनियन ऑफ इंटरनॅशनल आर्किटेक्ट्स हे 2027 साली मुंबईत होणार आहे. तसंच आर्केशिया एशियन आर्किटेक्ट्स काँग्रेस हे सुद्धा दिल्ली, आग्रा आणि जयपूर या 3 ठिकाणी होणार आहे. ते 2026 साली सप्टेंबर महिन्यात होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इन्स्टिट्यूटच्या थ्रू होतात आहे आणि ह्याच्यातले बरेचसे जे AIचे जे मेंबर्स आहेत ते बरेचसे आमचे पण मेंबर आहेत. सो वी आर टुगेदर. त्यामुळे आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, बिल्डर्स हे सगळे एकत्र आल्याशिवाय काम चांगलं होणारच नाही. म्हणून त्यांनी एकत्र सगळ्यांनी येणं महत्त्वाचं आहे आणि हेच त्यांनी आज सांगितलं आहे, प्रत्येकाला पारितोषिक देऊन. थँक्यू. सर्जनशील न्यूज.